ब्रेकिंग बातमी समोर येते। बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन अखेर मागे घेतलेलं आहे। उदय सामंतांच्या शिष्टाईला यश येताना आपल्याला पाहायला मिळते। बच्चू कडू यांचं आंदोलन अखेर मागे, उदय सामंतांनी शिष्टाई केली, त्याला आता यश येताना आपल्याला पाहायला मिळते। मेळघाटमध्ये बच्चू कडू यांचं हे आंदोलन सुरू होतं, त्यांची ही संघर्ष यात्रा होती। आता त्यामध्ये बच्चू कडू यांनी आपलं आंदोलन अखेर मागे घेतलेलं आहे, कारण सरकारच्या वतीने उदय सामंत ही त्यांची भेट घेण्यासाठी गेलेले होते आणि त्यामध्ये आता यश येताना त्यांना पाहायला मिळतंय। अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। अनिरुद्ध, अखेर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे, उदय सामंतांनी काय नेमकं आश्वासन दिलंय? नक्कीच आता जर पाहिलं तर बच्चू कडू यांनी जे आहे ते आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर जे आहे ते हे दोनही मंत्री सरकारचे या ठिकाणी आले होते आणि त्यांनी बच्चू कडू यांच्यासोबत जे आहे ते त्यांच्या समस्यावर मोठ्या प्रमाणात बोलणी केलेली आहे आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी जे आहे ते आंदोलन मागे घेतलेलं आहे। बच्चू कडू यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा फोनवरून चर्चा केलेली आहे आणि त्यांच्या आंदोलनासंदर्भात त्यांना विचारपूस केल्यानंतर सर्वच्या सर्व त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन बच्चू कडू यांना दिलं होतं आणि त्यानंतर बच्चू कडू यांनी जे आहे ते आंदोलन आता मागे घेतलेलं आहे। शेतकरी कर्जमाफी जी आहे ती बच्चू कडूंमुळेच झाली असंही प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता अखेर बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे। त्यामुळे उदय सामंतांच्या शिष्टाईला देखील यश आलेलं आहे। धन्यवाद अनिरुद्ध या माहितीसाठी।